तेजीमध्ये उगाच वाहत जाण्यात अर्थ नाही. बरं, काहीतरी आपलं रोज वाढतं म्हणून काहीतरी करू हे काहीतरी करूच तुम्हाला चेकमेट करतो. तुम्हाला जर खरे शेअर मार्केटचे फळं खायचे असतील तर लॉंग टर्म म्हणजे कमीत कमी 5-6 वर्षाचा वेळ द्यावा तरच ते आणि चांगले शेअर मार्केट. पण आता जर तिथं व्याजदर कपात होणार असेल तर ती जी सरप्लस लिक्विडिटी आहे ती इमर्जिंग मार्केट्सकडे वळवली जाण्याची शक्यता मोठी असते. आणि ते ऑलरेडी आपल्याला गेल्या 8-10 दिवसात एफआयचा जो कंटिन्युअस खरेदीचा कल दिसतोय याच्यातून दिसत आहे की येणाऱ्या काळात नवीन पैसा हा भारताकडे, भारतीय शेअर बाजाराकडे वळता होईल. दरवेळेस बाजारात नवीन पैसा टाकणं गरजेचं नाही. बरं, तुमच्याकडे जो पैसा आहे म्हणजे जो 100चा तुमच्या होल्डिंग मधला शेअर 150 झाला आहे अगदी कमी कालावधीत, तो बुक करा आणि तुमच्या होल्डिंग मधला चांगला शेअर परंतु नाही चालला, जसं आता तुम्ही बोलले की आयटी अंडर परफॉर्मन्स करताय 2 वर्ष झाले, काही चांगले शेअर असतील तर सेक्टर रिशफलिंग, स्टॉक रिशफलिंग करा. टिप टाळा, अननोन लोकांशी शेअर मार्केटबद्दल बोलून डिसिजन घेणं टाळा. कोणतेही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुमचं आर्थिक कल्याण होणार नाही. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप की बार शेअर बाजार या कार्यक्रमामध्ये आपल्या मनात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत इक्विबुलचे संचालक रितेशजी मुथिया आणि श्रीनिवासजी जखोटिया. या दोघांकडनं आपण गेल्या आठवड्याला शेअर बाजार आणि त्याची पुढची वाटचाल कशी आहे याचा आढावा या मुलाखतीमध्ये घेणार आहोत. गेल्या आठवडाभरापासून आपण हा सगळा शो सुरू केलेला आहे आणि शो केल्यापासून तुम्हाला माहिती असेल की मार्केट अप आणि अपच चाललेलं आहे. नवीन उच्चांक मार्केटनं गाठलेला आहे. तर कसा वाटला गेला आठवडा, कसा गेला तुमचा? जोरदार. सगळे जे मार्केटमध्ये आहेत त्यांना मागच्या आठवड्यात नवीन उच्चांक दिसला, जोरदार उसळी दिसली. बरं, आणि आनंद घडे वातावरण आहे. क्रिसमस पार्टी जोरात होणार, क्रिसमस पार्टी जोरात होणार, नवीन वर्षाचं स्वागत जोरात होणार, दोन्ही जोरात होणार. परंतु या जोरात आपलं भान हरपायला नाही पाहिजे. लोकांनी आम्ही कॉशियस अप्रोचचा सल्ला देतोय सारखा. तेजीमध्ये उगाच वाहत जाण्यात अर्थ नाही. बरं, काहीतरी आपलं रोज वाढतं म्हणून काहीतरी करू हे काहीतरी करूच तुम्हाला चेकमेट करतो. बाजारात असं फोमो असतो ना, आपण फिअर ऑफ मिसिंग आउट. सो बाजारात कधीच फोमो व्हायला नाही पाहिजे. बाजार हा 125 वर्षापूर्वी सुद्धा संधी देत आला. आवर स्टॉक एक्सचेंज इज ओल्डेस्ट इन एशिया, बॉम्बे स्टॉक. तो अनेक दशक संधी देत आला, इथून पुढे सुद्धा अनेक दशक संधी देणार. त्यामुळे आपण काय मार्केटमध्ये धावत्याच्या मागे पळून काय होणार? काही गोष्ट जी 15 दिवसापूर्वी 100 रुपयाला होती ती आता 135 ला घेणं उचित आहे का? नक्की. बरं, चांगल्या कंपनी असतील, तुमचा व्ह्यू 6 ते 7 वर्षाचा असेल, लॉंग टर्म म्हणजे 1 वर्ष नव्हे. योगेशजी, लोकांनी हे पहिले लक्षात आलं पाहिजे. लोकांचं मला शेअर मार्केट बद्दलचा अप्रोच कळत नाही. जेव्हा ते एफडी करतात ना तेव्हा त्यांच्यासाठी लॉंग टर्म 8 वर्ष असतं. जेव्हा ते रिअल एस्टेट करतात त्यांच्यासाठी लॉंग टर्म 15-20 वर्ष असतं. आणि सोने म्हणजे जन्मजात. पुढच्या पिढीसाठी शेअर मार्केट आलं ना योगेशजी, यांना नाही यांच्या लॉंग टर्मची डेफिनेशन बदलते. यांच्यासाठी लॉंग टर्म म्हणजे ते गव्हर्नमेंटचं लॉंग टर्म असतं ना, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लॉंग टर्म तेवढंच. आणि मग तसं होत नाही. तुम्हाला जर खरे शेअर मार्केटचे फळं खायचे असतील तर लॉंग टर्म म्हणजे कमीत कमी 5-6 वर्षाचा वेळ द्यावा तरच ते. आणि चांगले शेअर मार्केटमध्ये असं नव्हे की लाल पिवळा जुगार असतो आपला, हे घेऊ का ते घेऊ, नाही. चांगले शेअर अभ्यासपूर्वक निवडले पाहिजे. पण तुम्ही पार्टी आता 31 कशी साजरी करणार? 31ची पार्टी आम्ही गुंतवणूकदारांना नफा बुक करायला लावणार. आमच्याकडे गुंतवणूकदारांपेक्षा सुद्धा ट्रेडर्सचा जास्त भरणं आहे आमच्या ऑफिसमध्ये. आणि त्यांना आम्ही प्रत्येक छोट्या याच्यात प्रॉफिट बुक करायला लावतो. परंतु गुंतवणूकदारांसाठी सुद्धा हा सल्ला आहे की जे शेअर तुम्हाला चांगला नफा देतात, चांगला नफा कमी कालावधीत, तर तिथं तुम्ही प्रॉफिट बुक करा. आणि जे चांगले शेअर आहेत पण तशी वाढ झाली नाही त्यात गुंतवणुकीचा विचार करा. चांगले शेअर उगाच प्रॉफिट बुक करून पेनी स्टॉक 3 रुपयाला भेटतोय, हा 10 रुपये झाला तरी असं होणे नाही. त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे. तुम्ही चांगल्या शेअरमध्ये असेल तर तुमचा भाव येतो. ओके, रितेशजी, ही पार्टी का झाली? म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये एवढी रॅली व्हायचं काय कारण होतं? सर्वप्रथम मार्केटमधल्या ज्या 2 अनिश्चितता होत्या त्या मिटल्या गेल्या असं म्हटलं तर चालेल. एक तुम्हाला कल्पना असेल, विधानसभेचे निकाल आले, त्यांनी एक क्लॅरिटी आली, एक थॉट प्रोसेस क्लिअर झाला की पुढचं येणारं सरकार कोणतं असेल. सरकार जो कंटिन्यू होतो त्याच्या पॉलिसीज या कंटिन्यू होतात
आणि त्याबाबत जर साशंकता असली तर मार्केट हा घाबरतो. ओके. या विधानसभा निकालामुळे मार्केटला तो कॉन्फिडन्स आला की वर्तमान सरकारने ज्या पॉलिसीज राबवल्या आहेत त्या पुढील काळातही कंटिन्यू राहतील. त्यामुळे ती भीती गेल्यामुळे मार्केट जोरात वाढला. त्याच्यानंतर 2 दिवसापूर्वी फेडच्या मीटिंगचा आउटकम आला आणि फेड हे जागतिक बाजार बऱ्यापैकी म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह तिकडची आरबीआय ती बऱ्यापैकी जागतिक मार्केटवर तिचा प्रभाव खूप असतो. तर त्यांनी इथून पुढे व्याजदर वाढणार नाही अशी शक्यता वर्तवली. रादर पुढच्या वर्षी 2 ते 3 व्याजदर कपात होतील. तर याच्यावर त्यांनी थ्रस्ट दिला. तर पण त्या अमेरिकेतली व्याजदर कपात आणि भारतीय शेअर बाजाराचा काय संबंध आहे? मार्केटमध्ये मोठा फंड फ्लो किंवा आपण FII गुंतवणूक जे म्हणतो, राईट, सगळ्यात मोठा शेअर मार्केट म्हणाल तो USA. तिथं जर व्याजदर हे चढे असले तर तिकडून पैसा आपल्या भारतात आणून गुंतवण्यापेक्षा, करन्सी रिस्क घेण्यापेक्षा तेथेच गुंतवणूकदारांना तिथेच गुंतवणूक केलेली ही अधिक परवडते. पण आता जर तिथे व्याजदर कपात होणार असेल तर ती जी सरप्लस लिक्विडिटी आहे ती इमर्जिंग मार्केट्सकडे वळवली जाण्याची शक्यता मोठी असते. आणि ते ऑलरेडी आपल्याला गेल्या 8-10 दिवसात FIIचा जो कंटिन्युअस खरेदीचा कल दिसतोय याच्यातून दिसत आहे की येणाऱ्या काळात नवीन पैसा हा भारताकडे, भारतीय शेअर बाजाराकडे वळता होईल. पण जेव्हा FIIs येतात आपण जेव्हा म्हणतो तेव्हा FIIs नक्की काय खरेदी करत असतात? FIIचा मॅक्झिमम ओढा हा लार्ज कॅप निफ्टी 50, BSE 30 म्हणजे ब्लू चिप यांच्याकडे असतो. ते रेअरली FIIs स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये जातात. त्यांचा ओढा हा लार्ज कॅप कडे असतो, तुमच्या नामांकित स्टॉक मध्ये असतो. आणि मागच्या वर्षाचं एक वैशिष्ट्य आहे, मागच्या अनेक महिन्यांपासून विदाऊट FIIs आपण आपलं मार्केट स्तग धरून रॅली करतोय. काही वर्षात हा झालेला मोठा पॉझिटिव्ह ड्रास्टिक चेंज आहे की FIIs ने थोडासा जरी विकला तर आपला सेन्सेक्स गडगडायचा. आता FIIs ने बऱ्यापैकी माल विकताना आपले डोमेस्टिक म्हणजे म्युच्युअल फंडची ताकद एवढी वाढली की त्यांनी ते ऑफसेट केले. नाही तर अदरवाईज FIIs ची विक्री म्हणजे आपल्या धास्ती भरण्याचं कारण होतं बाजारात. म्युच्युअल फंड सामान्य गुंतवणूक खरं तर गेल्या 2-3 वर्षात मार्केटला खूप मोठा SIP थ्रू खूप मोठा साथ केलाय. पण आता SIP सुरू करावी आता इतक्या हाय मार्केटला. SIPचं परत थोड्या वेळापूर्वी बोललो तसं लॉंग टर्म व्ह्यू असेल तर SIP कधी सुरू करता येते. आणि डायरेक्ट मार्केट इन्व्हॉल्वमेंट पेक्षा आपण मागच्या एपिसोडमध्ये पण बोललो SIP सेफर. ओके. पुन्हा आमच्या वाचकांसाठी आपण आवाहन करूया की तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. तर तुमच्या म्हणण्यानुसार FIIs हे फक्त निफ्टी आणि सेन्सेक्सचे स्टॉक बहुतांश खरेदी करतात. मग याच्यानंतर FIIs जर उतरली तर खरोखर मार्केट आणखी पुढे वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा FIIs विकत होते तेव्हा म्युच्युअल फंड घेत होते. FIIs आता जोरात घेताना म्युच्युअल फंड प्रॉफिट बुकिंग करण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे असे खूप काही वाढ होण्याची म्हणजे एक सोप्या भाषेत सांगते, इथून अपसाइड इज लिमिटेड. म्हणजे उगाच आज 71,400 सेन्सेक्स आहे तो 15 दिवसातच 80,000 का नाही, आणि तसं होणे धोक्याचं आहे. तशी वाढ होणे अतिशय धोक्याची आहे. एक्सेप्शनल वाढ नाही व्हायला पाहिजे. 1000 पॉईंट वाढला तर 400 पॉईंट घटला पाहिजे. उगाच 3000 पॉईंट वाढला घटलाच नाही तर याचा अर्थ जेव्हा घटेल ना तेव्हा तो 5-7 हजारने घटेल. निफ्टी आय एम टॉकिंग अबाउट. तर त्यामुळे एकदम एक्सेप्शनल वाढ अशी नको व्हायला, टप्प्याटप्प्याने वाढलं पाहिजे. मध्ये मध्ये प्रॉफिट बुकिंग अथवा करेक्शन आलं पाहिजे. कोणताही चार्ट असतो ना, आता आपण चार्ट असा गेला ना तर तो खूप धोकेदायक होतो. असाच येतो तो चार्ट. शुड बी लाईक असा थोडासा म्हणजे 15% वाढला, 7-8% घटला. ओके. सिस्टमॅटिक चढ उतार त्याच्यामध्ये ते पाहिजे असं सस्टेनेबल मत आहे. आता या बाजारामध्ये आपण पाहिलं गेल्या आठवड्यामध्ये तर IT स्टॉक चांगले झाले. लोकांकडे इन्फोसिस आहे, TCS आहे, SCL आहे. हे स्टॉक गेले 1-1.5 वर्ष चालतच नव्हते. लोक वैतागले होते की या स्टॉकचं काय करायचं तर त्याच्यामध्ये. तर अचानक या स्टॉकमध्ये इन्फोसिस, TCS, SCL हे प्रामुख्याने आम्ही हे करून टेक महिंद्रा वगैरे हे पण पाठीमागचे त्या पाठोपाठचे स्टॉक वाढले. तर त्याचं कारण काय होतं? याचं कारण तुमच्या मागच्या प्रश्नात जे उत्तर दिलं त्याच्यात बहुतांशी आहे. फेड जी व्याजदर कपात करणार आहे, स्वस्तात भांडवल उपलब्ध होणार आहे येणाऱ्या काही काळात, राईट. तर त्यांनी जी मार्केटला गेल्या वर्षी भीती होती की व्याजदर वाढीमुळे कंपन्यांच्या एक्सपान्शनला लिमिटेशन येतील, ते थांबतील, नवीन नोकर भरती करणार नाहीत वगैरे वगैरे वगैरे. पण आता जर फेड पुढील वर्षात व्याजदर कपात करणार आहे तर लिक्विडिटी फ्लो मार्केटमध्ये येईल, लोकांचे एक्सपान्शन प्लॅन परत शेपअप होतील, रिक्रुटमेंट्स वाढतील आणि इट्स ऑल अबाउट टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक वाढेल. IT कंपन्यांना नवीन कामं भेटण्याची संधी आहे. त्यामुळे हे IT स्टॉक्स
आणि 1-2 मिनिटापूर्वी बोललो जे सेक्टर रोटेशन होईल. आता जे सेक्टर चालले नाहीत किंवा त्या सेक्टरमधले काही शेअर चांगले आहेत पण ते चाललेच नाहीत, त्या सेक्टरमध्ये फंडचा फ्लो हा वाढत राहील. कारण त्या सेक्टर न चालल्यामुळे त्याचे भाव थोडेसे तुलनेने स्वस्त असतील इतर. जसं आपण आपल्या 4-6 महिन्यापूर्वीच्या एंट्रीमध्ये बिर्ला सॉफ्ट आपण उल्लेख केला होता, तो जवळजवळ तिप्पट होण्याच्या मार्गावर आपण सांगितलं. जेव्हा आपल्या शो मध्ये त्यांनी 250 रुपयाला बिर्ला सॉफ्ट सांगितलेला होता, 250, तो आता जवळपास 700च्या आसपास आहे. तर आता जेव्हा हे मार्केट टॉपला आहे, तर तुम्ही तुमच्या क्लायंटला काय सजेस्ट करता किंवा कशा पद्धतीनं आता तुम्ही कॉशियस व्ह्यू तुमचा आता आहे का? कॉशियस व्ह्यू आहे, कॉशियसली ऑप्टिमिस्टिक. बरं, कॉशियसली ऑप्टिमिस्टिक म्हणजे खरेदी करायची तयारी आहे, पण ती काळजीपूर्वक खरेदी तुम्ही करा. काळजीपूर्वक खरेदी करा. नवीन भांडवल न घेता आम्ही आहे त्या भांडवलात त्यांचं रोटेशन करायला प्राधान्य देतो. दरवेळेस बाजारात नवीन पैसा टाकणं गरजेचं नाही. बरं, तुमच्याकडे जो पैसा आहे, म्हणजे जो 100चा तुमच्या होल्डिंग मधला शेअर 150 झाला आहे अगदी कमी कालावधीत, तो बुक करा. तुमच्या होल्डिंग मधला चांगला शेअर परंतु नाही चालला, जसं आता तुम्ही बोलले की IT अंडर परफॉर्मन्स करत आहे 2 वर्ष झाले, काही चांगले शेअर असतील तर सेक्टर रिशफलिंग, स्टॉक रिशफलिंग करा. मार्केटमध्ये तुम्ही किती पैसा टाकला तर तो मार्केटच्या समुद्रात एक तांबा पण नाहीये. त्यामुळे फंड टाकण्याला लिमिट ठेवा, स्वतःवर काही अंकुश ठेवा आणि ते आपण म्हणतो ना, नियम पाळा आणि अपघात टाळा हायवेवर वगैरे. शेअर मार्केटमध्ये काही नियम पाळा की मला एवढेच % लावायचे माझ्या नेटवर्कच्या, मला एवढा % प्रॉफिट झाल्यावर मला काढायचं आहे, मला माझी मुद्दल वेळोवेळी काढून ती अजून सेफर जागी करायची. असं केल्यानं तुम्हाला शेअर मार्केटमध्ये येणारे भूकंप सहन करण्याची शक्ती होते, कारण की तुमचा फायनान्शियल कुशन निर्माण होतं. ओके, उगाच जाण्यामध्ये काही IQ गोष्टींवर ऍक्शन घेण्यात शेअर मार्केटमध्ये खूप रिस्क आहे. तुम्हाला असे टिप्स विचारणारे फोन येत असतील ना की बाबा याची टिप्स द्या, त्याची टिप्स द्या, टिप्स घेणं योग्य आहे का? म्हणजे अजिबातच नाही. मागच्या एपिसोड मध्ये आपण जसं बोललो, बरोबर, टीप ही फक्त हॉटेलमध्ये द्यावी, तेवढ्या पुरतीच टीप हा शब्द वापरावा. बरोबर, टीप या शब्दावर शेअर मार्केटमध्ये. आणि टीप पेक्षा आता एक भयंकर विषय चालू झालाय, टेलिग्राम चॅनल्स. बरं, या टेलिग्राम चॅनल आमचं जॉईन करा, रोज तुम्ही 3000 कमवा. हे IT जे सायबर फ्रॉड होतात ना, OTP वगैरे, त्यालाच थोडासा ऍडव्हान्स विषय हा की त्यांचे शेअर त्यांना खपवायचे असतात, ते तुमच्या पैसे. असं कोणतंच क्षेत्र नाही की जिथं फिक्स आणि फटाफट पैसे बनते. बरोबर, त्यामुळे टिप टाळा. अननोन लोकांशी शेअर मार्केटबद्दल बोलून डिसिजन घेणं टाळा. कोणतेही टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुमचं आर्थिक कल्याण होणार नाही. टेलिग्राम चॅनलची आता या निमित्तानं सांगू इच्छितो, यांचे खूप सिंपल मोडस ऑपरेंडी. यांना फोन करणार, यांना अमुक एक गोष्ट घ्यायला लावणार, मला फोन करणार, मला ती गोष्ट विकायला लावणार. ओके, आता मार्केटमध्ये दोन्हीपैकी एक गोष्ट घडणार. बरोबर, समजा तू वाढला, बघा आमचा कसा 50% सक्सेस रेट त्यांचा ठरलेलाच आहे. म्हणजे 20 क्लायंटला जर दिलं तर 10 क्लायंट त्यांचे पक्के बरोबर, पण पुढच्याच तेच क्लायंट फसणार आहेत. त्यामुळे टेलिग्राम चॅनल पैसे जातील. टेलिग्राम चॅनल्स, अननोन सोशल मीडिया म्हणजे साधी गोष्ट आहे की जो तुमच्या परिचितांमध्ये नाही, ज्याचा तुमचा कधी कॉन्टॅक्ट नाहीये, ज्याच्याशी तुम्ही कधी संवाद साधू शकत नाही प्रत्यक्षरित्या भेटून वगैरे, किंवा अशा अननोन माणसाशी, अननोन चॅनलशी व्यवहार करणं हा मूर्खपणा. परिचित लोकांशी सुद्धा जर तो शेअर मार्केट मधला एक्सपर्ट नाही, तुमचा परिचित आहे, पण त्यानेच दुसऱ्या टेलिग्राम चॅनलवर IQ गोष्ट तुम्हाला सांगितल्यास काय करणार? तुमचा परिचित पण तो सर स्वतः शेअर मार्केटचा तज्ञ नसेल तर कोणाच्या IQ गोष्टींवर काहीच करू नये. येस, तर यासाठी तुम्ही तुमचा अभ्यास वाढवून. आणि आता तर एवढे एकापेक्षा एक चांगले ऍप आहे जे तुम्हाला माहितीचा खजिना देतात. उदाहरणार्थ moneycontrol.com. तो ऍप जर तुम्ही रोज 1 तास वाचणं चालू केलं, तुम्हाला पहिले बाउन्स होईल वगैरे होईल, बाउन्सर होईल, पण नंतर तुम्ही जेव्हा फॅमिलियर व्हाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की या माहितीच्या खजिन्यामुळे तुमच्या अभ्यासात खूप भर पडत. शेअर मार्केट एक डोळस पद्धतीने कसं पाहायचं हे आपल्याला जर, आणि मनी कंट्रोल नंतर आपली हा कार्यक्रम लोकांनी पाहावा, म्हणजे वेळोवेळी आम्ही डोळे आपण म्हणजे साधारणपणे एक डोळसपणे शेअर मार्केटकडे कसं पाहावं याचा वाचकांना एक अनुभव आमच्या या कार्यक्रमाद्वारे नक्कीच येईल. तर या सगळ्या तेजीनंतर किंवा या उच्चांकानंतर तुम्हाला अजूनही असं काही वाटतं की काही सेक्टर्स, काही स्टॉक्स हे अंडर परफॉर्मर आहेत, ते फारसे वाढलेले नाही आहेत, तर त्याचा काही जे आता साईडला बसलेले आहेत, ज्यांच्याकडे कॅश आहे, ज्यांच्याकडे असं वाटतं की आता हा शेअर समजा ज्याच्याकडे मोठा शेअर आहे तो विकून त्याला काही घ्यायचा आहे, तर असं काही तुम्ही सुचवू शकाल का?
हा खरेदीचा सल्ला नव्हे, एज्युकेशनल पर्पज साठी आपण बोलूया. बरोबर. आमच्या अनेक क्लायंटला आम्ही म्हटलं की तुमचे अनेक शेअर जे वाढले ते विकून जर तुमचा दीर्घकालीन व्ह्यू असेल तर लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल नावाची एक कंपनी 280च्या आसपास भाव आहे. मागच्या जसं आपण आता आयटी बद्दल बोललो, मागच्या 1-1.5 वर्षात केमिकल कंपन्या रोज नवीन खालचा भाव लावत होते जेव्हा बाजारवरचा भाव लावत होते. पण अशा वेळेस परत जर ती कंपनीचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स मॅनेजमेंट चांगली असेल तर त्या कंपन्या विचार करण्यासारखं नाही. आम्ही आमच्या क्लायंटला लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकलवर लक्ष ठेवायला सांगतोय. 280-84चा भाव आहे. मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं तो हिकाल पण आम्हाला एक चांगला वाटतो. परंतु कसं असतं योगेश, या सगळ्या कंपन्यांवर लक्ष ठेवा किंवा अभ्यास करा दीर्घकालीन. बरोबर. म्हणजे आज आपण म्हटलं आणि पुढच्या एपिसोडला तो 20% होऊन जाईल, तसं होणार नाही. जसा तो गंधार ऑइल झाला तसंच सगळे स्टॉक. आम्ही गेल्या वेळेस गंधार ऑइलची शिफारस अभ्यासासाठी केलेली होती. आमची जेव्हा मुलाखत रेकॉर्ड झाली तेव्हा तो 270च्या आसपास होता आणि तो 314 त्यानं 314 2 दिवसामध्ये. पण असं दरवेळी घडणार नाही, बिलकुलच नाही, होऊ शकत नाही. त्यामुळे केवळ तुम्ही एक निरीक्षण म्हणून, एक ऑब्झर्वेशन म्हणून आम्ही तुम्हाला हे सगळं सांगत आहेत. तर लक्ष्मी ऑर्गॅनिकच का, म्हणजे काय त्याचं केमिकल्स जी एक सायकल असते डाऊन, पण एवढ्या सगळ्या ऑर्गॅनिक कंपन्या, कारण की तो 1.5 वर्षापूर्वी 630च्या आसपास होता. बरं. आज 280च्या आसपास आहे, म्हणजे जवळपास 60% खाली भेटतो. बरोबर. केमिकलची जे प्रॉडक्टची डाऊनवर्ड सायकल होती ती आता ऑलमोस्ट संपायला आली आहे. चायना प्रेशरमुळे तो डाऊनवर्ड ट्रेंड चालला होता. तर यात हा स्टॉक आम्हाला बरा वाटतो. प्रोमोटर्स होल्डिंग डिसेंट आहे. येणारे तिमाही निकाल असे 4-5 तिमाही निकाल हे कम्पॅरेटिव्हली खूप चांगले आहेत. आणि हिकाल सुद्धा केमिकल्स मधलीच कंपनी, ती एक आम्हाला आवडते. आणि गंधार ऑइल जो मागे बोललो तो परत चुकून 270, 75, 80 जरी आला तर दीर्घकालीन व्ह्यू असल्याने गंधार ऑइल हा कायम त्यांच्या स्क्रीनवर अभ्यासासाठी ठेवावा. याच्यामध्ये मला असं विचारायचं होतं की मध्यंतरी टाटा टेक्नॉलॉजीचा जो IPO आलेला होता, दुप्पट जवळपास लिस्ट झाला. तर टाटा टेक्नॉलॉजी आता काय करताच पुढे आता, की तुम्ही तो आणखीन घेऊ शकता टाटा टेक्नॉलॉजी या भावाला? सध्या या भावाला घेणं टाळावं, पण तुमच्याकडे असतील तर नक्की होल्ड करावे. बरं. विकू पण नाही, विकण्याची काही टाटामध्ये अनलेस अँड अंटिल दे आर इनटू सिक्लिकल, म्हणजे सिक्लिकल म्हणजे मेटल जे 5-7 वर्ष तेजी असते आणि 5-7 वर्ष मंदी असते. सिक्लिकल व्यवसायात नसताना बाकीचे टाटा स्टॉक्स तुम्हाला अडचणीत आणत नाही. कधी काळी मंदीमध्ये टाटा मोटर्स हा कोरोनामध्ये अक्षरशः 63 रुपये गेला होता. बरोबर. आज तो परत 740 रुपये. ओके. जवळपास 12 टाइम्स 13 टाइम्स. बरोबर. म्हणजे टाटाच्या स्टॉक मध्ये तुम्हाला पेशन्स चेक केलं जाईल. बरं. पण शक्यतो टाटा स्टॉक मध्ये तुम्हाला असं एकदम लाखाचे 12,000 झाले असा अनुभव येणे नाही. ओके. आहे ते विकू नका, पण मंदीत खराब निकाल आले, जर तो चुकून खाली भेटला 800, 850, 900 जर भेटला तर तिथे घ्या, तिथे घेऊ. म्हणजे जर तो आता 1200चा भाव आहे, तो जर खाली आला तर घेण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे तुमच्या रडार खाली. IPO मध्ये सगळ्यांना खूप मोठे क्वांटिटी भेटलेली 20-22 काय खाली भेटला तर घ्यायला काही नथिंग टू लूज. बरोबर. ओके. नथिंग टू लूज. पण तुम्ही आता जे गेल्या आठवड्यात मी तुमच्याशी बोललो, या आठवड्यात पण बोललो, तुम्ही केमिकल्स वरती बुलिश आहात असं म्हणायचं का? सेक्टर नाही, केमिकल मधल्या काही कंपन्या जसं लक्ष्मी ऑर्गॅनिकल, हिकल. आता गंधार ऑइल वेगळे क्षेत्र, पण गंधार ऑइल आम्हाला आवडतं. बँक मध्ये स्मॉल फायनान्स बँक 1-2 आहेत, परंतु ते मंदीची वाट बघावी. उत्कर्ष बँक जर खाली आला, आता 51 रुपयाचा भाव आहे, 46-47 आला तर तो अप्रतिम स्टॉक आहे. ओके. म्हणजे स्मॉल फायनान्स बँकांचा इश्यू सगळ्यात मोठा असतो NPA. ओके. नेट NPA. आज या बँकेचे नेट NPA हे चांगल्या बँकेला फाईट देतील असे, म्हणजे यांची ऍसेट क्वालिटी इज टू गुड. आणि जर पुढच्या काळामध्ये तुम्ही म्हणता तसं अमेरिकेमध्ये जर व्याज जर कपात झाली तर ती भारतात पण होण्याची शक्यता आहे का? नॉट इमिजिएटली, पण इलेक्शन झालं, कारण की अजूनपर्यंत आपल्याकडे इन्फ्लेशनचा कन्सर्न आहे. बरं. तर अनलेस अँटिल इन्फ्लेशन अजून एक कम्फर्टेबल लेवलवर नाही, त्यामुळे आपल्याकडे इमिजिएट 1-2 मीटिंग मध्ये कपात होण्याचे काही चान्सेस नाही. पण इव्हन स्टेटस को इज अ गुड थिंग. किमान पुढच्या 3-4 महिने तरी लगेच काही कपात, असं जून महिने 6 महिने पावसाळ्यानंतर, म्हणजे मान्सूनचा अंदाज आल्यानंतर इलेक्शनच्या आधी कपात होणे शक्य नाही. कारण की इन्फ्लेशन, गव्हर्नमेंट इन्फ्लेशन हा की कन्सर्न असतो. गव्हर्नमेंट ही रिस्क घेणार नाही, बऱ्यापैकी कंट्रोल. इलेक्शनचा, गव्हर्नमेंटचा आणि एक जो संबंध जो मला दिसून आला तो शुगर स्टॉक मध्ये दिसून आला की शुगरच्या किमती वाढू नयेत म्हणून कंपन्यांना, शुगर कंपन्यांना, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीवरती बंदी घालण्यात आली. जवळपास नंतर ती थोडी शिथिल झाली.
तर पण आता त्याने काय फरक पडतो मग अशा वेळेस? आता शुगर सेक्टर बिटन डाऊन झालेलं असं थोडंसं म्हणतात, तर त्या अशा वेळेस काय व्ह्यू घ्यायचा असतो? योगेशजी, गव्हर्नमेंट आणि पॉलिटिक्स आणि शेअर मार्केट, आपण तुमच्या दिवाळी अंकात बोललो तसं एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला जर आठवत असेल 2 महिन्यापूर्वी एक सेशन झालं होतं आपलं लोकसभेचं, तेव्हा मोदीजींनी एक डायलॉग मारला होता, मेरा आपको कहना है की गव्हर्नमेंट कंपनियों पे ध्यान रखिए. तिथून हा योगायोग आहे की काय माहित नाही, पण तिथून अनेक गव्हर्नमेंट कंपन्या 60, 70, 150% वाढले. काही रेल्वे स्टॉक हे 150-200% वाढले. बरोबर. डिफेन्स सेक्टरमध्ये वाढले. तर परंतु हे झाले पॉझिटिव्ह साईड. आणि शुगरच्या संदर्भात थोडासा निगेटिव्ह निर्णय घेतला की प्राइस वाढू नये, देशांतर्गत इन्फ्लेशन, साखरेचे भाव वाढू नये, तर ते 30-40% ते स्टॉक कोसळले सुद्धा. बरोबर. त्यामुळे आम्ही शक्यतो लोकांना काय सांगतो, जिथे गव्हर्नमेंटचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो आणि अशा सेक्टरला तुम्ही अवॉइड करा. त्यात येतं ऑइल अँड गॅस येतं, पॉवर येतं आणि शुगर वगैरे सेक्टर येतं, त्यांना शक्यतो अवॉइड करा. ओके. मी एका बसंत माहेश्वरींचं एक चांगलं वाक्य ऐकलेलं होतं, कोणत्याही गव्हर्नमेंटची 3 महत्वाची कामं असतात. पहिलं काम असतं इलेक्शन जिंकणं, दुसरं काम असतं इलेक्शन जिंकणं, आणि तिसरं काम पण असतं इलेक्शन जिंकणं. इलेक्शन जिंकण्यासाठी जे जे काही करायचं असतं, जे जे काही आवश्यक असतं ते सगळं करतात. आणि त्यामुळं तुम्ही म्हणता तसं एखाद्या कंपनीचा काही तोटा जरी झाला तरी गव्हर्नमेंट पुढे मागं पाहणार नाही, इलेक्शन त्यांना जर जिंकणं महत्वाचं असेल तर. राईट. त्यांची प्रायोरिटी आहे की परत सत्तेवर. बरोबर. सरकार कोणाची असो, पॉलिसी सेम असतात ऑलमोस्ट. पॉलिसी सेम आहे, त्यांना सत्तेवर येण्याची पॉलिसी कन्फर्म पॉलिसी आहे. कन्फर्म पॉलिसी की कोणते गव्हर्नमेंट इलेक्शन इयर मध्ये त्याला इन्फ्लेशन वाढू न देणं, हे आपण पाहिलंय. दिल्लीत तुम्हाला आठवलं तर कांदा रडवतो एक्झिस्टिंग गव्हर्नमेंटला. ओके. तर या कमोडिटीला ते कंट्रोल करणार. देर इज नो अदर वे आउट. ओके. प्राइस चेक मध्ये ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटला जे करणं, जे गव्हर्नमेंटच्या थेट निगराणाखाली आहे त्या शक्यतो कंपन्या टाळाव्या. म्हणजे ते जरा जपून करा, लिमिटेड अलोकेशन करावं त्यांना. ओके. टाळले असते तर मग रेल्वेची रॅली मिस झाली असती, रेल्वे स्टॉक तिप्पट चौपट झाले. बरोबर. फक्त टाइमली निर्णय घेणं जरुरी आहे. आता हे शुगर स्टॉक हे आता 40% घटले, त्याच्या आधी ते 80% वाढले होते. जे आम्ही वारंवार सांगतो की नफा बुक करा. लोकांनी जर 80% वाढल्यावर नफा बुक केला असता तरी 40%, 30%ची जळ लागत नाही. काल संध्याकाळी गव्हर्नमेंटने काही पॉलिसी आणली चॅनलवर, त्यांना कोटा ठरवून दिलेला. म्हणजे आता समजा मार्केटने ते पॉझिटिव्ह घेतलं, तुझ्या परत तुम्हाला रॅली सोमवारी दिस इज ऑल डिपेंड. पण शुगर स्टॉक आणि शुगर सेक्टर आमच्या अवॉइड लिस्ट मध्ये अनेक वर्षापासून. आम्ही जे सेक्टर अजिबातच करत नाही त्यात शुगर, ऑइल अँड गॅस आणि खत फर्टिलायझर कंपन्या, टेलिकम्युनिकेशन, हे काही सेक्टर जे आम्ही कळत नाही. कारण की याचं सोपं कारण आम्हाला ते कळत नाही म्हणून आम्ही ते करत नाही, जिथे गव्हर्नमेंटचं डायरेक्ट इंटरव्हेन्शन येऊ शकतो. ओके. तर आधी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे केमिकल लोचाची सध्या आहे. केमिकल स्टॉककडे तुम्ही लक्ष ठेवा. केमिकल मधला लोचा कमी झाला, केमिकलकडे तुम्ही लक्ष ठेवा. तर आणि ते स्टॉक तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली चांगले, तर तुम्ही अभ्यास म्हणून या स्टॉकचा विचार करावा असं या कोणताही अजिबातच खरेदीचा सल्ला नाही. आणि त्यामुळे तुमच्या योग्य ते फायनान्शियल नक्की सल्ला विचारूनच तुम्ही तुमचे निर्णय घ्या. पण एक अभ्यास म्हणून या मुलाखतीमधले सुचवलेले शेअर तुम्ही तुमच्या नजरेखाली जरूर ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करेल. तर श्रीनिवासजी आणि रितेशजी यांच्या म्हणण्यानुसार नवीन वर्ष देखील गुंतवणूकदारांसाठी चांगलं राहू शकेल. त्यासाठी फक्त डोळस नजर तुमची हवी आणि काही शेअर्सची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याचा अभ्यास म्हणून तुम्ही नक्की विचार करावा आणि त्या तुमच्या दोघांचेही या ठिकाणी आल्याबद्दल मनपूर्वक आभार.